आजा, हे आजा, अरे शितलीला कुठला रंग आवडतो र? कुठला रंग आवडतो म्हणजे? अरे म्हणजे तिला कुठला रंग आवडतो का? हाय का? आता विचार थोडं सांग की, तुला काय सांगायला पैसे पडणार आहेत वे? नाही माहित. माहित नाही? अरे तुला बोलाय काय वाटतंय का? हा, तिला काय आवडतं काय नाही आवडत तुला माहिती नको आहे? अरे कशी रे तुम्ही आजकालची पोरं, एकमेकाच्या आवडीनिवडी माहित नाहीत आणि चालल्यात लगीन करायला. म्हातारी पाया पडतो तुझ्या. तू तरी तुझ्या आवडत्या रंगावर काय बोलू नको मला. तू तरी म्हणजे तिने बी झापलं वाटतं तुला, केली म्हणायची सुरुवात झापायला तुला. जा तुम्ही, जायचं मला. काय जा, थांब जरा, मला त्या कपाटाची सुटकेचुडी काढून दे की. कशाला? अरे त्यात तुझ्या आईचा शालू आहे, मला ती शीतलला द्यायचा आहे म्हणून तुला विचारत्या तिला रंग कुठला आवडतो म्हणून. नंतर काढून देतो. हे बघ 10:30 वाजत आली, जायचंय. नंतर म्हणजे कधी? 2 मिनिटं लागत आहेत काढायला, मला द्या आधी. सांगितलं ना महत्वाचं काम आहे. आहे का आता? अरे तिच्यासाठी मला एवढं कौतुकाने शालू काढून द्यायचंय म्हणत्या आणि तू काय नाही म्हणतेस? म्हातारी ती साडी बी कुठे पळून जाणार नाही, जिला साडी द्यायची ना ती बी कुठे पळून जाणार नाही. कशाला गडबड करतीस? कशाला गडबड करतेस म्हणजे? अरे राजा, 15-20 दिवसात जाणार आहेस तू आणि त्याच्या आधी लगीन करायचंय, मग गडबड तर केलीच पाहिजे ना. आणि तसं बी मला शेतीसाठी काय काय करायची इच्छा आहे तुला सांगू? मला कायम वाटायचं हीच पोरगी आपल्या घरात सून म्हणून यावी. लढाच लागला पोरीचा, काय जादू केली काय माहित. पण खरं सांगू आजा, तुम्ही दोघं एकमेकासाठीच बनलाय बघ. आजा शितली 2 नावं वाटतच नाहीत, एकच नाव वाटतं बघ. हे जायचंय ना तुला? होय. अरे मग तेवढं शालं काढून दे ना आणि मग जा. लय गुणाचं बाळ आहे माझं, शानं बाळते माझं. दे की रे शालं. तर गोड बोलून गणवू नको मला म्हातारी, जेडी कडून काढून घे. जा तुम्ही. अरे पण काय बाई या पोरांचं करावं काही कळतच नाही. पुष्पे, पुष्पे, अगं झाला का नाही चहा? मला निघायचंय पाठदिशी. जिजे काय कालवा लावलायस ग तू? अरे काय नाही र, त्या आजाला म्हणलं कपाटावरच्या सुटकेचा मधला शालू तेवढा काढून दे, तो बी नाही म्हणून निघून गेला. अगं त्याचं असेल काहीतरी काम, त्याच्या कशाला मागे लागलीस? हा मग एक काम कर, काय? तू तेवढा शालू काढून दे की मला. हे आत्ता नाही बरं का जिजे, मी पत्रिका दाखवायला निघालोय, मुहूर्ताची तारीख काढायची, आधीच उशीर झालाय. येतो ग. अरे समाधान या. पुष्पे, अगं तू तर तेवढा शालू काढून दे की मला, ही दोघं बी गडबडीत निघून गेल्यात. आत्ताच काढायची काही गरज आहे का? हाय का आता? तुम्हाला कुणाला गडबडच नाही, मीच काढते. अहो पण आत्ता काढायची गरज आहे का? अजिंक्य म्हणलेत ना पुन्हा काढून देतो म्हणून. अगं पण तुम्हाला जर एवढीच घाई झाली असेल ना तर तुम्हीच काढा. अगं बाई माझ्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे मला खुर्ची चढता येईना म्हणून तुम्हाला सांगते, नाही तर बीच काढलं असतं की. मग करा तुम्हाला काय करायचं ती, पण मला सांगू नका. मला मस्त फेडरेशनची काम आहेत ना. भैया आओ ध्यान किधर है आपका? कितना अच्छा खेलते थे, एक भी डाव जिंका ना तुम्ही. तेच तर कळना जमे, हाती आलेला डाव कसा काही इसकटते. भैया आप ना, आता तू सांग मला काय करायचं मी. आओ भैया तसं नाही, पण इथं स्वतः लक्ष ठेवून माणसं पाठवून पण डाव हारलाय. ऐन टाइम मला काहीतरी घोळ होते, नियमच लागत नाही. काय चाललंय ह्याचा? आण गुटी दे इकडे. या VIP या. हे काय करते? दिसत नाही गोट्या खेळतोय. तुमचं तुमच्या आईचं ऐकलं तेव्हापासून गोट्या खेळायचीच वेळ आली आमच्यावर नाही, आपल्या सगळ्यांवर. माझ्यावर अशी वेळ मी कधीच येऊ देणार नाही. येऊ देणार नाही म्हणजे काय? आली तशी वेळ.
लय वर तोंड करून बाता मारत होता ना. क्वीन तुमची, कवर आमचा. हा? आमची क्वीन बी गेली, तुमचा कवर बी गेला, आणि तुम्ही म्हणा अशी वेळ येऊ देणार नाही. ह्याव त्याव. आमच्या मार्गाने गेलो असतं तर आतापर्यंत शीतल बरोबर लग्न पण झालं असतं आमचं. बरं, आम्हाला मदतीला घेऊन व्हिडिओ केला, त्याचं पुढे काहीच झालं नाही. नाही, आमचीच अक्कल शेण खायला गेली होती. तुमचं ऐकलं. आम्हाला एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवली, काय झालं त्याचं? हा? शीतल जशी आमची होणार नाही ना, तशी अजिंक्य बी तुमची होणार नाहीत, लक्षात ठेवा. भैया साहेब, तुम्हाला ती गोष्ट माहितीये का हो? लांडग्याची, ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं. नाही माहित? काहीच प्रॉब्लेम नाही, मी सांगते. नीट लक्ष देऊन ऐका. तर एक लांडगा असतो ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं, पण सिंहापुढे त्याचं काहीच चालत नसतं. जंगलाचा राजा होण्यासाठी लांडगा लई प्रयत्न करतो, वेगवेगळे आयडिया काढतो, पण प्रत्येक वेळी त्याला अपयश मिळतं. पण म्हणून तो प्रयत्न करायचा थांबवत नाही बर का. तर एक दिवस काय होतं, त्या जंगलाला आग लागते, वणवा पेटतो. बरेच दिवस जंगल जळत असतं. लई प्राणी त्या आगीत होरपळून मरतात आणि उरले सुटलेले जंगल सोडून जातात. त्या आगीत अख्खं जंगल जळून राख होतं. काही दिवसांनी आग शांत होती आणि मग लांडगा जंगलात परत येतो. तेव्हा तिथं कोणीच नसतं. ना वाघ असतो, ना हत्ती असतो, ना घोडा असतो, ना सिंह असतो. असतो फक्त लांडगा, आणि तो जंगलाचा राजा असतो. या गोष्टीचा बोध कळला का? लांडग्याला जर जंगलाचा राजा व्हायचा असेल तर तो काय बी करू शकतो. मग जंगल पेटवावं लागलं तरी चालेल, पण तो राजा होतोच. तेव्हा आता जंगल पेटवायची वेळ आली. जे माझ्या बरोबर येतील त्यांच्या संग, आणि जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय. मला जे पाहिजे ते मी काय बी करून मिळवणारच. काय झालं फौजी? असं का बघताय? शिकले, तू आज लईच भारी दिसतेस. म्हणजे डिक्टो पुणे मुंबईच्या पुरींसारखं. ह्या कपड्यात तुला कधीच बघितलं नव्हतं. तुम्ही काय, माझ्या घरातल्यांनी बी मला असं कधी बघितलं नव्हतं. वय शिकले, लग्नानंतर तू साडी घालणार का जीन्स? तुम्ही म्हणाल ते. असं कसं? मी म्हणाल ते कसं? आता तुला जे योग्य वाटते ना तेच तू घालायचं. आणि हे बघ, मला काय आवडतंय त्यापेक्षा तुला काय पाहिजे ना ते जास्त महत्वाचं. आता तूच तर म्हणला होतास शोभून दिसली पाहिजे म्हणून. ते मी असंच म्हणलं होतं, तू हे कपडे घालावे म्हणून. पण खरं सांगू, त्याचं मन किती सुंदर आहे हे महत्वाचं. आणि आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडते ना
मग ती कुठल्याही कपड्यात असू दे आणि कशी बी असू दे, ती सुंदरच दिसते. मी तर लग्नानंतर साडीच नेसणार. चला, म्हणजे एक काम झालं. आठवड्याच्या 7-8 साड्या एकदमच आणून द्यायची, म्हणजे काम भागलं. नाही नाही, अजिबात नाही हा. साडीचा चॉईस माझाच असणार, हे कायम ध्यानात ठेवायचं. बरं बाई, ठेवतो ध्यानात. पण शिकले, तुला माहितीये का, एक शालू तू यासाठी आधीच चॉईस करून ठेवलाय. कुणी? तुझ्या आजी सासून. जीजी नव्हे? वय, म्हणजे माझ्या आईचा शालू आहे तिच्या लग्नातलं. आणि जीजे ना, ते शालूला कोणालाच हात लावून देत नव्हती. सारखी म्हणायची, तेव्हा तुझी बाईक होईल तेव्हा तिलाच नेसायला देणार. आणि आज तू शालू तुला देण्यासाठी सुटकेस मधनं काढून दे म्हणून मागच लागली होती. पुष्पा, ए पुष्पे, काय हो? अगं मला तेवढा सुटकेस मधला शालू काढून दे की. हाय का आता अजून तुमचा जीव त्या शालूतच अडकलाय वय? गप बसा की. का ग तुम्ही सगळी माझ्याशीच वागताय? ती समाधानी बी तसाच, आजी बी तसाच, आणि जयडी बी तशीच. तुम्हाला काय पैसे पडतात ग शालू काढून द्यायला? मला जर काढा येत असतं तर तुमचे कशाला आता पाय पडले असते? मला इथे एवढी मोठी काम आहेत, तुमच्या नादाला लागले ना तर माझी कामं व्हायची नाहीत. अजिंक्य आले का नाही की त्यांच्याकडनं घ्या काढून. कसली एवढी काम आहेत काय माहित? आई गो, आई हो बया, आई गो. फिटली का हाऊस? सांगितलं होतं ना गडबड करू नका म्हणून. काय गरज होती का? अगं मला हात तर दे की, उठाई ना झाले मला. आई गो, आई गो, हाडबीड मोडलं का काय? आई गो. आता दवाखान्यात नेला पाहिजे. मला एकटीला जमते वय. थांबा, अजिंक्यला फोन लावते. आई गो, मेले. आई गो, मेले. अगं लाव की फोन. अहो लावते की, लागना झालाय. अगं बोल की त्याला कुठाय बघ की. आई गो. आता फोन लागना झालाय. थांबा, बघून येते कुठे गेलेत ती. आई गो. आता नुसती बघत बसू नको. अगं आता तरी सांगी तुझा फेवरेट कलर. अजिबात नाही, तुझं तू माहित करून घ्यायचं. अगं तू सांगितलं नाही तर कसं माहित पडणार आहे मला? मला काय माहित? तुला माहितीये का माझा फेवरेट कलर? लाल. तिथले तुला तर माझ्याबद्दल सगळं माहितीये, पण फौजी तुम्हालाच माझ्याबद्दल काय माहित नाही. राहुल्या, अरे मी तुझ्या सलूनकडेच येत होते. अहो फेडरेशनचा अध्यक्ष, अहो कुठं उन्हात असं फिरतोय? ठीक आहे, पेप्सी खावा. खातूच. आधी सांग आमचा अजिंक्य कुठं आहे? काय माहित, भेटल्यावर सांगतो की. अरे भेटल्यावर नाही, माझं जे अर्जंट काम आहे. काय अर्जंट काम आहे? जिजींना दवाखान्यात घेऊन जायचंय ना. काय झालं जिजींना? अरे जिजी सुटकेस काढताना पडल्या. काय
होय, पण मी एकटी कशी घेऊन जाणार ना दवाखान्यात त्यांना? मामी तुम्ही काय काळजी करू नका, मी निघेल लगेच घराकडे येतो. हा अरे थांब थांब, पण अजिंक्य कुठे गेलेत काय माहित? जिजी त्यांच्या नावानं लय दुसरा काढायला लागल्यात. आता तो कुठं असणार? तो असून महादेवाच्या मंदिरात. मी निघेल लगेच घराकडे येतो. थांबा. महादेव मंदिरात? माझ्यापेक्षा माझ्या घरातले जास्त स्वप्न रंगवतात लग्नाबद्दल. आणि जीजीला तू कधी एकदा त्या घरात येतेस ना असं झालंय बघ. सारखा तुझाच विषय काढत असते. आजा, आता तुझं पोस्टिंग कुठं होणार? आमचं युनिट काश्मीरला आहे, म्हणजे 2 वर्ष तिकडेच असणार. 2 वर्ष? आणि मग त्याच्यानंतर कुठं? त्याच्यानंतर कुठं बी, म्हणजे दिल्ली, पुणे, मुंबई असं देशात कुठं बी होऊ शकतं. म्हणजे तू कायम बॉर्डरवर नसणार होय? नाही, कधी इकडं कधी तिकडं असंच असतं. आणि कुठलाच फौजी बॉर्डरवर कायम नसतो. अरे मग तर आपल्याला आरामात एकत्र राहता येईल की. होय, अगं वर्षातनं महिनाभर सुट्टी मिळतेच की. मला तर नेहमी असं वाटायचं की तू कायम बॉर्डरवरच असणार. लोकांनी बी तसंच वाटतं. अगं पण फौजी पण माणसंच असतात ना, त्यांना बी घर असतं. आणि आर्मी तेवढा विचार करतेच की. इकडे लोकांना उगाच असं वाटतं की फौजी म्हणजे घरदार सोडूनच राहतात. आजा, म्हणजे दर 2 वर्षानंतर पुढची 2-3 वर्ष एकत्र राहता येईलच की. होय, इथं बसलाय वय. मामी अहो म्हातारी सकाळपासून वरडत होती कपाटावरचा शालू काढून द्या, तर दिला नाही आणि इथं येऊन बसलाय वय. घरात काय पाहिजे काय नाही बघायला नको का? मी येणारच होतो घरी, पण काय म्हातारी तिकडे पडली की शालू काढताना कुठे बी ना हलाय बी ना तिला. काय दवाखान्यात घेऊन जायचं म्हणलं तर मला एकटीला जमतंय होय. तुम्हाला फोन लावते तर तुमचा फोन बी लागना. तुमच्या दोघांचं गुलुगुलू बोलून झालं असलं तर म्हातारीला दवाखान्यात घेऊन जायला याल का? थांब की, कुठं चाललीस? चांगलं चाललंय की दोघांचं. असंच नादाला लावलं वाटतं आमच्या पोराला गुलुगुलू बोलून. पोरग 2 मिनिटं घरात थांबायला मागना. घरात काय पाहिजे काय नको कुणी बघायचं? म्हातारी सकाळपासून वरडत होती वरचा शालू काढून द्या म्हणून, तर महत्वाचं काम आहे म्हणून इकडे आलं. काढून दिला असतं तर असं घडलं असतं का? आणि तो शालू बी तुझ्यासाठीच काढायचा होता. तुझ्यामुळेच पडले जीजी. आणि असली काय फॅशन केलीस? नवीनच फेर करायला लागलीस की. लग्नात साडी नेसणारेस का असलंच काय बाय घालणारेस? आधीच सांगून ठेवते, आमच्या घरात असलं काही चालत नाही. जी काही आमच्या घरातले नियम असतील त्याच्याप्रमाणे राहावं लागल, नाहीतर आत्ताच नाही म्हणून सांग. आणि असल्या फॅशनी करण्यापेक्षा ना घरातली समधी कामं शिकून घे, कारण लगीन झाल्यावर तुलाच आमच्या घरातली समधी कामं करायचेत. आणि हा, मी म्हणल तसंच समज व्हायला पाहिजे. आजवर तुझ्या घरच्यांनी तुझं समजा लाड केला असतील, पण तुझं ती लाड, तुझं नकरन, तुझी असली कापडं ही माहेरात ठेवायचं. फौजीची होणारी बायको आहेस, फौजीची, ह्याचं कायम भान ठेवायचं. आणि 4 चौघात नाव निघाल असंच वागायचं. नाहीतर कसं सरळ करायचं ना चांगलंच माहितीये मला. जमल ना? होय. आणि काय ग, असली कापड घालताना जरा बी आमची भीती वाटली नाही वय? आमच्या घरात काय चालतंय काय नाही ह्याचा विचार तरी केलं का नाही? का लगीन ठरलंय म्हणल्यावर काय बी करायला रान मोकळा असं वाटलं का काय तुला? आणि तुमचं नानालाही संस्कार संस्कार हे त्या करत असते, त्यांनी बरी परवानगी दिली अशी कापड घालायला? नाही, त्यांना माहित नाही. माहितच नाही वय? मग तर आता त्यांना समजायलाच पाहिजे. चल. नको पुष्पा काकी, असं काय करू नका. नग कसं? ज्यांच्या संग नवीन नातं जोडायचं आहे त्यांच्या संग मी कावाच खोटं बोलत नाही. आणि असलं खोटं बोलून लपून मला नवीन नातं जोडायला बी आवडत नाही. आणि नानालाही समजा गावाला शानपणा शिकवत असतात ना, त्यांना बी कळू दे की त्यांची पोरगी कशी राहती कशी वागती ती. चल. नको. चल.